ते एलिमेंट्स घ्यायलो आपण. बघा याच्यामध्ये जर पाहिलं तर पहिला जो एलिमेंट्स तो कोणता आहे बेटा, Ag, त्याच्यानंतर N, त्याच्यानंतर O, त्याच्यानंतर काय Ne, त्याच्यानंतर Cl. येतं बेटा, किती येतं एलिमेंट बेटा, 1 2 3 4 5. किती एलिमेंट इन दिस रिॲक्शन? हाऊ मेनी एलिमेंट्स? 5 एलिमेंट्स. लक्ष द्या. मग हे काय झाला तुमचा रिॲक्टंट झाला बेटा. त्याच्यानंतर हा काय झाला, प्रोडक्ट झाला. रिॲक्टंट आणि प्रोडक्ट. लक्षात, रिॲक्टंट अँड प्रोडक्ट. मला सांगा पोरं लक्षात इकडं, इथं काय AgNO3. आता मला सांगा Ag म्हणजे कोण रे, सिल्वर. सिल्वर किती असतील इथं चेक करा पूर्ण याच्यामध्ये. किती आहे, 1 सिल्वर आहे बेटा. ओके. त्याच्यानंतर दुसरा काय N किती आहेत मोजा, 1. Na किती आहे, 1 आहे बेटा. Na नाही काय N. ऑक्सिजन किती बेटा, ऑक्सिजन चेक करा 3. ओके. किती येतं, 3 ऑक्सिजन येतं. त्याच्यानंतर सोडियम काय बेटा, 1. त्याच्यानंतर क्लोरीन किती बेटा, 1च आहे. क्लोरीन पण काय आहे, 1च आहे. बघा इथं काय आपल्याकडं, सिल्वर 1, नायट्रोजन 1, ऑक्सिजन 3, सोडियम आणि क्लोरीन 1. आता मला सांगा बॅलन्स रिॲक्शन आहे का नाही हे कळण्यासाठी जेवढे रिॲक्टंटमध्ये आहेत बेटा काय, इन रिॲक्टंट्स हाऊ मेनी एलिमेंट्स आर प्रेझेंट इज इक्वल टू काय बेटा, प्रोडक्ट. हाऊ मेनी काय एलिमेंट्स आर प्रेझेंट. हे कसे असले पाहिजे, इक्वल. कसे असले पाहिजे, इक्वल असले पाहिजे. लक्षात घ्या. मग काय व्हायला इथं, सिल्वर बघा किती आहे, 1 आहे का, 1च. त्याच्यानंतर दुसरा कोण आहे, नायट्रोजन किती आहे, 1च दिसायला बेटा. नायट्रोजन पण किती आहे, 1च आहे. येते लक्षात. त्याच्यानंतर काय रे, ऑक्सिजन किती आहेत बघा बरं, 3 ऑक्सिजन आहेत. त्याच्यानंतर काय रे, काय सोडियम किती बेटा, 1 आहे. त्याच्यानंतर काय बेटा, पटकन सांगा, क्लोरीन किती आहे, 1 आहे. यायला बेटा लक्षात, काही प्रॉब्लेम आहे करायचा नाही. मग इथं मला सांगा रिॲक्टंट अँड प्रोडक्ट काय बेटा इक्वल आहेत, त्यावेळेस त्या रिॲक्शनला काय म्हणतो बेटा, रिॲक्शन कशी आहे, बॅलेन्स आहे. यायला लक्षात, यालाच काय म्हणतो, बॅलेन्सिंग ऑफ रिॲक्शन. ओके. ज्या वेळेस ही ज्या 4 पायऱ्या आहेत बेटा, मी एक सोप्या पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या वेळेस काय करेल, डिस्कस करेन तुमच्यासोबत. कारण सोप्या पद्धतीनं कशी रिॲक्शन काय करायची आहे, बॅलेन्स करायची, ती पद्धत मी तुम्हाला सांगेल. ही खूप लेंदी पद्धत आहे आणि एवढं जर केलं तर बेटा डोक्याच्या वरून जाईल. येते लक्षात. त्याच्यानंतर बेटा आपण नवीन पॉईंटला सुरुवात करणार आहोत. त्या पॉईंटचं नाव काय रे, काय, टाइप्स ऑफ रिॲक्शन. काय येतात, टाइप्स ऑफ रिॲक्शन. किती सिंपल कॉन्सेप्ट लक्षात घ्या. काय पाहायचं आहे, टाइप्स ऑफ रिॲक्शन. हे कसा अंधार पडतो का रे, टाइप्स ऑफ रिॲक्शन. सिंपल आहे बेटा, लक्षात घ्या. ए राजा लक्षात रे, टाइप्स ऑफ रिॲक्शन. काय आहेत रे, टाइप्स ऑफ रिॲक्शन्स. बघा लक्ष द्या, काय रे, टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन, टाइप्स ऑफ काय रे, केमिकल काय रिॲक्शन. टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. कळतं बेटा, लक्षात घ्या. आता आपण सोप्या पद्धतीने पाहू बेटा टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. आता एवढा पॉईंट आपण अर्ध्या घंट्यात काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन लक्षात घ्या बेटा, साधी कॉन्सेप्ट आहे. टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन मध्ये पहिली जी रिॲक्शन बघायची आहे ती रिॲक्शन आहे बेटा, कोणती रिॲक्शन, काय बेटा, टाइप्स ऑफ रिॲक्शन आर क्लासिफाइड इन किती टाइप्स, 4 टाइप्स. किती टाइप्स येतात, 4 टाइप्स. पहिली आहे बेटा कॉम्बिनेशन रिॲक्शन, दुसरी काय डिकम्पोजिशन रिॲक्शन, तिसरी काय कोणती डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि चौथी आहे बेटा डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. कळतं बेटा, किती येतात, अशा 4 टाइप येतात. आलं लक्षात. मग मला सांगा पहिली पाहायची आपल्याला कोणती रे, कॉम्बिनेशन
काय रिॲक्शन. कोणती रिॲक्शन पाहिजे बेटा कॉम्बिनेशन रिॲक्शन. द रिॲक्शन इन विच लक्षात घ्या बेटा किती सिंपल आहे तिथे पाहू नका मी सांगतो नंतर घरी जाऊन पहा. द रिॲक्शन इन विच काय बेटा the reaction in which two or more reactant combine to each other to form only one product. क्लियर होत आहे काय म्हणाले बेटा द रिॲक्शन इन विच टू ऑर मोर रिॲक्टंट कंबाईन टू ईच अदर टू फॉर्म ओनली वन प्रोडक्ट आर नोन ॲज काय कॉम्बिनेशन रिॲक्शन. काय म्हणतोय मी सांग दोन किंवा दोनपेक्षा जास्त कोण रिॲक्टंट एकत्र येतात आणि त्याच्यापासून फक्त आणि फक्त एकच प्रोडक्ट तयार होतो त्याला काय म्हणतो कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणत असतो. काय म्हणत असतो बेटा कॉम्बिनेशन रिॲक्शन. क्लिअर होते का ओके. मग मला सांगा बेटा या ठिकाणी काय केलं रे आपण काय केलं सांग रे पटकन काय करणार आपण सपोज पहिली रिॲक्शन पाहू काय केलं आपण इथं काय केलं एक साधी रिॲक्शन घेतो बेटा ए प्लस काय बी किती रिॲक्टंट येतात दोन त्याच्यापासून काय तयार व्हायला आहे ए बी. मग टू ऑर मोर रिॲक्टंट हे काय येतं तुमचे रिॲक्टंट काय येतं रिॲक्टंट टू ऑर काय बेटा काय वन काय टू ऑर मोर रिॲक्टंट असू शकतात किंवा किती टू रिॲक्टंट कंबाईन टू ईच अदर टू फॉर्म ओनली वन प्रोडक्ट. हा काय तयार झाला तुम्हाला प्रोडक्ट तयार झाला. याला काय म्हणतो बेटा आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन असं म्हणतो. काय म्हणत असतो कॉम्बिनेशन रिॲक्शन. लक्षात घ्या साधी कॉन्सेप्ट बेटा याच्यामध्ये काय घेतलाय तुम्ही साधी गोष्ट लक्षात घ्या NH काय NH3 घेतला कोण घेतला बेटा NH3 लक्ष द्या रे NH3 म्हणजे कोण अमोनिया. कोण आहे बेटा अमोनिया येते लक्षात. कशासोबत रिॲक्शन केली बेटा HCl सोबत. लक्षात घ्या अशा रिॲक्शनला कॉम्बिनेशन रिॲक्शनलाच कोणती रिॲक्शन म्हणतो ॲडिशन रिॲक्शन पण म्हणत असतो. कोणती ॲडिशन रिॲक्शन. क्लिअर होत आहे कोणती रिॲक्शन म्हणतो ॲडिशन रिॲक्शन असं म्हणत असतो. बेटा लक्षात घ्या साधी कॉन्सेप्ट आहे आपण शिकून घेऊया. इथं काय रे NH3 आहे इथं काय HCl म्हणजे काय NH3 रिॲक्ट विथ HCl म्हणजे कोण हायड्रोक्लोरिक ॲसिड. क्लिअर व्हायला का. मग हायड्रोक्लोरिक ॲसिड कोणासोबत रिॲक्शन करायला आहे अमोनिया सोबत. त्यावेळेस काय व्हायला कॉम्बिनेशन किती प्रोडक्ट तयार व्हायला पाहिजे एकच म्हणजे कसा होईल NH4Cl काय तयार व्हायला NH4Cl म्हणजेच काय झालं याला सॉल्ट म्हणत असतो. काय म्हणतो असतो प्लस हा काय असतो मायनस सॉल्ट बघा काय तयार व्हायला सॉल्ट तयार व्हायला म्हणजे यालाच काय म्हणतो बेटा अमोनियम सॉल्ट म्हणत असतो. काय म्हणत असतो अमोनियम सॉल्ट किंवा अमोनियम क्लोराईड. काय म्हणतो अमोनियम काय क्लोराईड असं म्हणत असतो. काय म्हणत असतो अमोनियम क्लोराईड. लिहित असताना कसं लिहायचं बेटा लक्षात घे पोरा लक्ष दे इकडं अमोनिया रिॲक्ट विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड टू गिव्ह काय बेटा अमोनियम क्लोराईड. ओके म्हणजे टू ऑर मोर किंवा काय बेटा एकापेक्षा जास्त काय रिॲक्टंट कंबाईन टू ईच अदर टू फॉर्म ओनली वन प्रोडक्ट आर नोन ॲज कॉम्बिनेशन रिॲक्शन. क्लिअर व्हायला का बेटा समजतंय ओके. त्यानंतर दुसरी एक रिॲक्शन आहे बेटा साधी रिॲक्शन आहे काय रे काय MgO Mg किती 2 Mg काय घेतलं Mg ची व्हॅलेन्सी काय आहे पटकन सांगा मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी किती आहे 2 आहे राईट. किती आहे बेटा व्हॅलेन्सी किती आहे 2 आहे. मग आता लक्षात घ्या किती घेतली Mg मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी बघा बरं काय आता पटकन बघा काय सोडियमची 1 मॅग्नेशियमची किती आहे 2 आहे ना 12 येण्याचा ॲटॉमिक नंबर आहे का किती आहे 2 ना ओके. प्लस काय घेतला बेटा इथं बघा त्यांनी काय घेतलं रे O2 घेतलाय मग O2 घेतला बेटा O2. मग लक्षात घ्या ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती आहे 2च आहे ना बेटा किती आहे 2. मग इथं लक्षात घ्या काय तयार व्हायला बेटा 2MgO व्हायला. काय व्हायला 2MgO. येते लक्षात किती झालेत रे एकापेक्षा जास्त.
हे की नाही, एकापेक्षा जास्त काय तर एलिमेंट कंबाईन टू इच अदर टू फॉर्म ओनली वन प्रोडक्ट, म्हणजे काय झाला मॅग्नेशियम ऑक्साईड तयार व्हायला. यायला लक्षात बेटा. त्याच्यानंतर तिसरी जी अभिक्रिया आहे काय रे सांगा, सी काय, ही झाली 1, ही झाली 2, त्याच्यानंतर ही काय 3. कोणती आहे बेटा सांगा पटकन. CaO प्लस काय बेटा H2O. पटकन सांगायचा. ओ किती व्हायला तिथं 1 आणि 2. हायड्रोजन किती व्हायला इथं 2. कॅल्शियमची व्हॅलन्सी किती आहे 2 आहे ना. मग काय होईल बेटा CaOH. आणि याला काय लिहिलं OH. यालाच कसं लिहित असतो और मध्ये सांगतो बेटा Ca इन ब्रॅकेट OH टेकन टॉईस. याला काय म्हणतो कॅल्शियम हायड्रॉक्साईड. येते लक्षात बेटा काय म्हणतो कॅल्शियम हायड्रॉक्साईड. 2 or more रिएक्टंट कंबाईन टू इच अदर टू फॉर्म ओनली वन प्रोडक्ट. तुम्ही म्हणता हे 2 लिहिलेत, हे काय लिहिलं आहे और मध्ये लिहिलं आहे. याला लक्षात. अशा रिॲक्शनला आपण कोणती रिॲक्शन म्हणतो रे कॉम्बिनेशन रिॲक्शन. तुमच्या पुस्तकातल्यानुसार जर पाहिलं व्हेन 2 or more रिॲक्टंट कंबाईन इन अ रिॲक्शन टू फॉर्म अ सिंगल प्रोडक्ट. हे ना बेटा मी काय सांगितलं ओनली वन प्रोडक्ट म्हणजे काय बेटा 2 or more रिॲक्टंट कंबाईन टू इच अदर टू फॉर्म ओनली वन प्रोडक्ट आर नोन ॲज कॉम्बिनेशन रिॲक्शन. क्लिअर व्हायला बेटा. काही प्रॉब्लेम आहे का रे. हा एक प्रॉब्लेम काय नाही. त्याच्यानंतर दुसरी कॉन्सेप्ट पाहिजे बेटा. कोणती कॉन्सेप्ट पाहिजे आपल्याला लक्ष द्या. झाले का रे झाले का. काही प्रॉब्लेम आहे का नाही. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट पाहायचा आहे. दुसरा पॉईंट काय रे डिकम्पोजिशन रिॲक्शन. क्लिअर व्हायला का रे समजायला ना बेटा. काही प्रॉब्लेम नाही ना. ओके. नाही तर डोक्याच्या वरून जात नाही ना. नाही. आता पाहायचं काय रे काय रे डिकम्पोजिशन रिॲक्शनच ना. आता लक्ष दे राजा. काय करायचं आहे सपोज डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन होणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे. साखर माहिती आहे बेटा आपली साखर आहे ना. साखर काय करा घरी गेल्यानंतर तव्यावर टाका है की नाही आणि त्याला काय करा खालून हीट करा. ओके. तर काय होईल बेटा त्याच्यातून व्हाईट कलरचा धूर बाहेर पडतो. कोणत्या कलरचा व्हाईट कलरचा. आणि खाली राहतो तो काय राहतो ब्लॅक कलर आहे की नाही. तो काय राहतो कार्बन. मग काय सांगा बरं शुगरचा फॉर्म्युला. आपण काय करतो डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे काय 2 or more प्रोडक्ट्स. काय म्हणलो आता मी 2 or more प्रोडक्ट्स फॉर्म्ड फ्रॉम ओनली वन रिॲक्टंट. कशापासून फॉर्म होतात ओनली वन रिॲक्टंट पासून फॉर्म होतात. त्याला काय म्हणतो बेटा आपण डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणतो. यायला लक्षात. सपोज काय केला इथं AB होता माझ्याकडं. कोण होता AB ला काय केलं हीट केलं. AB ला जर हीट केलं काय होईल त्याच्यापासून A प्लस B तयार व्हायला. म्हणजे एका रिॲक्टंट पासून काय व्हायला तर 2 प्रोडक्ट फॉर्म व्हायला तर है ना. म्हणजे काय 2 or more प्रोडक्ट फॉर्म्ड फॉर्म काय बेटा सिंगल रिॲक्टंट और ओनली वन रिॲक्टंट आर नोन ॲज काय बेटा डिकम्पोजिशन रिॲक्शन. क्लिअर व्हायला राजा कळतं का रे. ओके. अभ्यास करचाल घरी जाऊन. मला तर माहीत या पोराने केला अभ्यास. त्याने व्हॅलेन्सी सांगितली मला मॅग्नेशियमची. पण तुम्ही बाकीचे कसे रे शांत बसला झाकाळ्यावानी आभाळ आल्यावानी है ना. रोते क्यों तो सूरत वैसे ऐसा क्यों कर रहे हो आप. हां काय प्रॉब्लेम आहे काय अभ्यास करा वाटे ना. माकोडे सर आले आणि त्यांनी उगाच काय केलं शहाणपणा केला आणि गेले. असं काय होतं का नाही ना. ओके लक्ष द्या. मग काय बेटा इथं काय होईल बेटा डिकम्पोजिशन रिॲक्शन. तुम्ही सांगा पटकन चला सांगा. हां द रिॲक्शन इन विच 2 or more product formed from only one reactant are known as decomposition reaction. क्लिअर होते राजा. ओके क्लिअर होते ना. काय प्रॉब्लेम आहे का नाही. लक्ष द्या. मग आता इथं सपोज एक्झाम्पल काय रे. आता बघा C12O काय रे H काय C12 आहे का H22O11. याला काय केलं आपण एका बिकरमध्ये घेतलं किंवा एका इव्हॅपोरेटिंग डिस्कमध्ये घेतलं. ओके. किंवा क्रुशिबलमध्ये घेतलं. नंतर काय केलं हीट केलं. हीट केल्यानंतर काय होतं लक्ष द्या किती येतं 12 कार्बन कुठं राहिले तर तिथं
त्याच्यानंतर प्लस काय होतं बेटा H2O. काय व्हायला H2O पण किती लक्षात घ्या किती येत रे इथं 22 आहेत. मग इथं लिहिलं 11. 11 म्हणजे 11 दुने 22. ऑक्सिजन किती येतं 11. 11 एक 11. क्लिअर व्हायलंय. मग किती झाले बेटा एका रिॲक्टंट पासून किती प्रोडक्ट तयार झाले एकापेक्षा जास्त प्रोडक्ट तयार झाले त्याला आपण म्हणतो डिकम्पोजिशन रिॲक्शन. क्लिअर व्हायलंय. काही प्रॉब्लेम आहे बेटा नाही. त्याच्यानंतर पुन्हा एखादं एक्झाम्पल आहे का याच्यामध्ये आहे कोण आहे CaO. काय रे CaO CaCO3 म्हणजे कोण कॅल्शियम कार्बोनेट. कोण रे कॅल्शियम कार्बोनेट. आर काय बेटा हिटेड टू फॉर्म काय बेटा CaO कॅल्शियम ऑक्साइड अँड बाय प्रोडक्ट इज कार्बन डायऑक्साइड काय असेल CO2. ओके क्लिअर. काय बेटा CaCO3 मीन्स कॅल्शियम कार्बोनेट आर हिटेड to form calcium oxide and byproduct is carbon dioxide means two products are formed. Okay, from only one reactant are known as decomposition reaction. Clear झालं. काही प्रॉब्लेम आहे का इथंच पाठ झालं पाहिजे इथंच काय वगैरे अभ्यास करायचा आहे पण तुम्हाला हे फॉर्म्युले बी माहीत पाहिजे है ना. उगाच तुम्ही आता जांभळी वेळा यायला करे कोणी यायला नंतर. हां आता डिकम्पोजिशन रिॲक्शन झाली. पुन्हा एखादा एक्झाम्पल आहे का त्याच्यात आहे का H2O2 काय H2O2. आता लक्षात घ्या H2O2 ला काय केलं हीट केलं. H2O2 म्हणजे काय हायड्रोजन परऑक्साईड. हीट करायची गरज नाही ठेवला हवेमध्ये कुठे ठेवला वातावरणामध्ये. काय होईल बेटा H2O प्लस काय O2 H2O प्लस O2 तयार व्हायला. म्हणजे काय हा वॉटर हा काय गॅस. आलं लक्षात. मग अशा कॉन्सेप्टला काय म्हणतो बेटा इथं पण किती प्रोडक्ट तयार व्हायले तर 2. किती प्रोडक्ट तयार व्हायले तर 2 प्रोडक्ट तयार व्हायले. आलं लक्षात सर. धोनीचा फोन आला काय बघा. काय बेटा लक्षात घ्या H2O2 काय केला H2O2 ला काय केलं ठेवलं त्याच्यातून काय प्रोडक्ट किती प्रोडक्ट व्हायले तर 2 प्रोडक्ट तयार व्हायले तर एक H2O प्लस O2. आलं लक्षात बेटा O2 कशामध्ये असेल मग गॅसियस मध्ये असेल. आलं लक्षात हा लिक्विड मध्ये असेल. येते का लक्षात. अशा कॉन्सेप्टला आपण काय म्हणत असतो रे कोणती कॉन्सेप्ट म्हणत असतो बेटा डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणतो. क्लिअर व्हायला बेटा कोणती रिॲक्शन म्हणतो डिकम्पोजिशन रिॲक्शन. त्याच्यानंतर बेटा पाहायचं आपल्याला काय रे पटकन सांगा. हां पटकन सांगा काय डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. काय म्हणत असतो आपण त्याला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. लक्ष द्या बेटा. आता काय होतं डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय किती सिंपल रिॲक्शन आहे. मी एक उदाहरण देतो तुम्हाला. मला सांगा काय बेटा मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट रिप्लेसेस लो रिॲक्टिव्ह एलिमेंट आर नोन ॲज काय रे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल काय घेऊ तिथं 2 रिॲक्शन दिलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या रिॲक्शन दिलेल्या आहेत रे बघा कोणत्या कोणत्या रिॲक्शन दिल्या आहेत. CuSO4 दिलाय का बेटा काय दिलाय CuSO4 दिलाय प्लस काय दिला बेटा झेडियन दिलाय. झेडियन का Fe दिलाय. Fe जर दिला असेल तर इथं लक्षात घ्या Fe इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. Fe काय मोर रिॲक्टिव्ह आहे कुणापेक्षा कॉपर पेक्षा मीन्स Fe इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. ओके मग काय करेन Fe इज रिप्लेसेस कोण बेटा कॉपर. काय तयार होईल बेटा FeCO काय FeSO4 प्लस पटकन सांगा Cu. दिस रिॲक्शन इज नोन ॲज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. लक्षात घ्या कोणती रे काय रिॲक्शन. या रिॲक्शनला कोणती रिॲक्शन म्हणतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणत असतो बेटा. कळतंय का रे काय बेटा
काय बेटा तिथं सांगा काय सांगितलं, मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट रिप्लेसेस लो रिॲक्टिव्ह एलिमेंट इन काय बेटा इन दिस रिॲक्शन टू फॉर्म काय बेटा न्यू प्रोडक्ट आर नोन ॲज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. बघा चेक करा, द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ द आयन of a less reactive element is a compound is taken by another more reactive काय बेटा more reactive काय चेक करा तिथं more reactive elements काय होईल मग by formation of its own ion is called displacement reaction. Means Fe replaces Cu because of Fe is more reactive than copper. That's why this reaction is occur. This reaction is known as displacement reaction. Clear होत आहे, कळतं का रे? ओके. त्यानंतर काय आहे CuSO4 प्लस काय घेतलाय, काय घेतलाय Pb is more reactive than कोण कॉपर. काय होईल बेटा पटकन सांग, PbSO4 प्लस Cu means more reactive Pb replaces low reactive ion कोण copper to form काय lead sulfate. This reaction is known as displacement reaction. क्लिअर व्हायला बेटा, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कळाली, कळाली का? त्याच्यानंतर पुढची रिॲक्शन पाहायची बेटा कोणती, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. कोणती रिॲक्शन पाहायची बेटा, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. लक्षात घ्या डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय, लक्षात घ्या डबल काय काय रिॲक्शन. कोणती रिॲक्शन बेटा, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. समजायला काय रे, चुकायला काय, चुकलं काय, मग काय झालं हसायला, काय झालंय, बंद करू का, नाही ना, ओके. मग डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय, द रिॲक्शन इन विच द आयन इन द रिॲक्टंट आर एक्सचेंज्ड टू फॉर्म काय बेटा precipitation. Exchanged to form precipitation are called double displacement reaction. For example एक रिॲक्शन होती बेटा कोणती, AgNO3 प्लस काय होती रे, पुन्हा काय घेतली होती, HCl घेतला होता का, H काय NaCl कोण घेतला होता, NaCl. त्यापासून काय तयार झाला बेटा पटकन सांगा, काय झाला तयार. आता लक्षात घ्या Na कुठे यायला बेटा, कुठं Agच्या ठिकाणी, Ag कुठं चाललाय Na च्या ठिकाणी यायला बेटा लक्षात. मग इथं काय व्हायलंय, दोन्ही ठिकाणी डिस्प्लेसमेंट व्हायलंय, कुठं NaCl पाशी आणि काय AgNO3 पाशी काय व्हायला दोन्ही ठिकाणी, कुठं रिॲक्टंट मध्ये आयन काय व्हायले तर एक्सचेंज व्हायलेत, काय व्हायले तर एक्सचेंज टू फॉर्म प्रिसिपिटेट आर नोन ॲज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. कळलं. मग इथं काय व्हायलंय लक्षात घ्या, Ag कोण Cl, इथं काय होतं व्हाईट PPT प्रिसिपिटेट. क्लिअर झालं का, काय व्हाईट PPT. त्याला पुन्हा काय झाला प्लस सांग रे NaNO3. अशा टाईपच्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो बेटा, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हणत असतो. किती टाईप झाल्या रे, 4 टाईप झाल्या. पहिली टाईप काय होती पटकन सांगा, कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन मध्ये काय सांगितलं, काय काय बेटा, 2 or more reactant combine to each other, react each other to form only one product are known as. क्लिअर. त्याच्यानंतर दुसरी डिकम्पोजिशन रिॲक्शन सांगा पटकन, 2 or more product from only one reactant are known as. Example, C6C12H22O11 are heated to form 12 carbon and 11 H2O. This reaction is known as decomposition reaction. Clear होते का, ओके. त्यानंतर बेटा
डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन काय? मोर रिॲक्टिव्ह आयन्स रिप्लेसेस लो रिॲक्टिव्ह. मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट रिप्लेसेस लो रिॲक्टिव्ह आयन टू फॉर्म न्यू प्रोडक्ट आर नोन ॲज काय बेटा? डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. उदाहरण एक्झाम्पल काय आहे? CuSO4 रिॲक्ट विथ Fe टू फॉर्म फेरस सल्फेट. काय फॉर्म व्हायला? फेरस सल्फेट. ओके, अनदर एक्झाम्पल CuSO4 रिॲक्ट विथ Pb मीन्स लीड to form lead sulfate and byproduct is Cu. This type of reaction is known as displacement reaction. Last one, double displacement reaction. In this reaction, in reactant ions is exchange. Okay, in reactant to form precipitate are known as double displacement reaction. Example is NgNO3 plus NaCl to form white PPT for AgCl and byproduct is NaNO3. क्लिअर झालं का रे? काय काय शिकलो आपण आज? काय काय शिकलो? पहिली काय केमिकल काय चालू केलं आपण? केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. क्लिअर झालं? ओके, केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. केमिकल रिॲक्शन पाहत असताना काय पाहिलं होतं? फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. फिजिकल चेंज इज टेम्पररी, केमिकल चेंज इज क्लिअर. ओके, त्याच्यानंतर काय पाहिलं? केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन किती पार्टमध्ये असतात? 3 पार्टमध्ये. कोण? रिॲक्टंट, प्रोडक्ट, ॲरोवर काय? कॅटलिस्ट. क्लिअर झालं? ओके, रायटिंग अ केमिकल इक्वेशन. त्याच्यामध्ये काय सांगितलं? 2 रिॲक्टंट जर दाखवायचे त्याच्यामध्ये काय कोणतं साईन दाखवतो? प्लसचं साईन दाखवतो. सॉलिडमध्ये असेल तर यस, लिक्विडमध्ये असेल तर आणि गॅसेसमध्ये असेल तर. आणि जर सोल्यूट कशामध्ये असेल? ॲक्वियस सोल्यूट जर वॉटरमध्ये असेल तर AQ म्हणजे काय? ॲक्वियस. क्लिअर झालं? त्याच्यानंतर काय पाहिलं? बॅलन्स काय केलं? बॅलन्सिंग केमिकल लॉ ऑफ मास कॉन्झर्वेशन सांगितलं. लॉ ऑफ मास कॉन्झर्वेशन काय सांगतंय? मास इज नॉट क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉईड. ओके, रिॲक्शन घेतली होती, जेवढं मास कुठं होतं रिॲक्टंटमध्ये तेवढंच मास कुठं होतं प्रोडक्टमध्ये. mass of reactant is equal to mass of product are known as law of mass conservation. Clear? ओके, त्याच्यानंतर काय सांगितलं? रिॲक्शन बॅलन्सिंग. जेवढे एलिमेंट कुठं असतात रिॲक्टंटमध्ये असतात तेवढेच एलिमेंट कुठं असतात प्रोडक्टमध्ये. क्लिअर? ओके, त्याच्यानंतर काय सांगितलं? टाइप्स ऑफ रिॲक्शन. टाइप्स ऑफ रिॲक्शन मध्ये काय सांगितलं? किती टाईपच्या रिॲक्शन येतात? किती टाईपच्या येतात? 4 टाईपच्या. कोणत्या? पटकन सांगा. कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट. क्लिअर? ओके, कॉम्बिनेशन रिॲक्शन काय? 2 or more reactant combine to each other to form are known as. Clear? त्याचं एक्झाम्पल काय? 2Mg plus O2 combine to each other to form 2MgO. क्लिअर? ओके, समजतंय का? त्याच्यानंतर महत्वाचा पुढचा कोणता होता? डिकम्पोजिशन रिॲक्शन. पटकन सांगा डेफिनेशन. 2 or more product formed from single reactant are known as. Example काय? C2L H22 O11 heated to form 12 carbon आणि किती? क्लिअर? ओके, लास्ट third reaction, displacement reaction. Displacement reaction means more reactive element replaces less reactive element to form new product are known as काय? displacement reaction. Example CuSO4 plus Fe to form FeSO4 byproduct is Cu. Clear? ओके, त्याच्यानंतर पुढे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. द डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन in which in reactant ion is
exchange to form precipitate are known as. Clear? Example, AgNO3 plus NaCl to give precipitate white, and NaNO3 means double displacement reaction. Okay, thanks for support me.